हॅलो फ्रेंड्स, मी संतोषी इंदून अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आपण स्टाफ नर्स जीएनएम ची जी परीक्षा होते आरोग्य विभाग भरती डीएमई डीएचएस थ्रू, त्यामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे त्यातला अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा लेसन आपण सुरू केलाय. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव स्टडीड अबाउट टिश्यू, इपिथेलियल टिश्यू बद्दल आपण स्टडी केली आहे. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट कनेक्टिव्ह टिश्यू. काय असतं कनेक्टिव्ह टिश्यू? टिश्यू दॅट सपोर्ट्स अँड कनेक्ट अदर टिश्यू अँड पार्ट ऑफ द बॉडी. काय होतं, हा टिश्यू काय करतो, सपोर्ट करतो आणि कनेक्ट करतो कोणाला, बाकी टिश्यूजला, आणि जे काही पार्ट आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्या सगळ्यांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? कनेक्टिव्ह टिश्यू करतं. आपल्याला नावावरूनच लक्षात येते कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे कशाचं काम करते? कनेक्ट करण्याचं काम करते. आलं लक्षात? इट इज मोस्ट एबिडंट अँड वाइडली डिस्ट्रीब्युटेड टिश्यू इन अवर बॉडी. ठीक आहे, आता आपली बॉडी वेगवेगळ्या बोन्स पासून बनलेली आहे, वेगवेगळे टिश्यू प्रेझेंट आहेत, ते सगळ्यांना जोडण्याचं काम कोण करतं? कनेक्टिव्ह टिश्यू करतं. म्हणून अख्ख्या बॉडीमध्ये आपल्या कनेक्टिव्ह टिश्यू काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. ओके, फंक्शन पाहू. बाइंड्स टुगेदर, सपोर्ट अँड स्ट्रेंथन अदर बॉडी टिश्यू. काय करतं? एकत्र बाइंड करण्याचं काम करतं, सपोर्ट देण्याचं काम करतं आणि स्ट्रेंथ देण्याचं काम करतं. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट वन इज इन्सुलेट अँड प्रोटेक्ट इंटरनल ऑर्गन्स. आता आपल्या बॉडीमध्ये जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना काय करतं? प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, इन्सुलेट करण्याचं काम करतं. कोण? कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, नेक्स्ट फंक्शन इज ट्रान्सपोर्टेशन लाईक ब्लड. आता आपल्या बॉडीमध्ये काय होतं? ब्लडचं ट्रान्सपोर्टेशन होतं, ते कोण करतं? कनेक्टिव्ह टिश्यू करतं. स्टोरेज लाईक ऍडिपोज टिश्यू, स्टोअर करण्याचं काम करतं. ठीक आहे, हे ब्लड जो पण आहे तो एक कनेक्टिव्ह टिश्यूचाच टाईप आहे आणि ऍडिपोज टिश्यू, ऍडिपोज जो आहे ना तो पण एक टिश्यूचाच टाईप आहे आणि तो कशामध्ये येतो? कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये येतो. ब्लड काय होतं? ट्रान्सपोर्ट होतं आणि ऍडिपोज टिश्यू काय करतात? आपल्या बॉडीमध्ये जो फॅट प्रेझेंट आहे त्यांना स्टोअर करण्याचं काम करतात. आलं लक्षात? मेन साइट ऑफ इम्यून रिएक्शन लाईक कफर सेल्स अँड मायक्रोफेजेस. काय आहे? एक मेन साइट आहे कशाची? इम्यून रिएक्शनची. कुठल्या सेलसाठी? कफर सेल्ससाठी आणि मायक्रोफेजेस साठी. आलं लक्षात? ओके, आता पाहू स्ट्रक्चर. कशापासून बनलेलं असतात आपले कनेक्टिव्ह टिश्यू? इट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक एलिमेंट, दॅट इज सेल अँड मॅट्रिक्स. काय प्रेझेंट असतं? सेल आणि मॅट्रिक्स प्रेझेंट असतं. ओके, Cell is a connective tissue are widely separated from each other. कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स आर. आता हे सेल वेगळे आहेत. ओके, हे जे सेल्स आहेत पर्टिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू मधले सेल्स आहेत. आलं लक्षात? तर याचे टाइप्स पाहू आपण. यामध्ये जो फर्स्ट टाइप आहे दॅट इज फायब्रोब्लास्ट. फायब्रोब्लास्ट काय आहे? देअर आर मोस्ट न्यूमरस कनेक्टिव्ह टिश्यू सेल्स. दे आर मोर ऍक्टिव्ह ॲट हिलिंग साइट, बाउंड हिलिंग. दे आर लार्जर फ्लॅट सेल्स विथ ब्रांचिंग प्रोसेस. तुम्हाला इथे दिसतंय त्या सेलची डायग्राम. कशी सेल आहे ही? ही सेल आहे कुठे असते ही? समजा कुठे आपल्याला लागले, ठीक आहे, आणि हील करायचंय तर तेव्हा तिथे कोणते सेल प्रेझेंट असतात? फायब्रोब्लास्ट सेल प्रेझेंट असतात. ओके, इथे तुम्हाला दिसतंय या सेलचं स्ट्रक्चर. हे न्यूक्लियस आहे. या सेलमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. सिक्रेटरी ग्रॅन्युअल्स, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम, सगळे सेल ऑर्गेनेल यामध्ये प्रेझेंट आहेत. ओके, कोलॅजिन फायबर. ठीक आहे, आणि हे काय असतात? मोठे असतात पण फ्लॅट सेल्स असतात. ओके, आणि त्यांना कशी असते? ब्रांचिंग असते. इथे तुम्हाला दिसतीये ही ब्रांचिंग दिसतीये. आलं लक्षात? आणि हे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ओके, नेक्स्ट सेल आहे ऍडिपोज सेल किंवा फॅट सेल असं पण म्हणतो, किंवा त्याला ऍडिपोसाइट असं पण म्हटलं जातं. ओके, कन्फ्युज व्हायचं नाही, तिन्ही एकाच सेलची नावं आहेत. ऍडिपोज, फॅट सेल्स आणि ऍडिपोसाइट्स. फाउंड इन ऍडिपोज टिश्यू. कुठे असणार आहे? ऍडिपोज टिश्यू मध्ये असणार आहे. हा पण एक कनेक्टिव्ह टिश्यूचा टाइप आहे. दे स्टोअर फॅट. काय स्टोअर करतात? फॅट. म्हणजे ट्रायग्लिसराइडला काय करतात? स्टोअर करण्याचं काम कोण करतं? ऍडिपोज टिश्यू, ऍडिपोसाइट्स करत असतात. कुठे करतात? इन देअर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये स्टोअर करत असतात. फाउंड अंडर द स्किन अँड अराउंड ऑर्गन सच एज किडनी अँड हार्ट. कुठे प्रेझेंट असतं? आपल्या स्किनच्या अंडर. ठीक आहे, आपल्या स्किनच्या खालच्या लेअरला प्रेझेंट असतं किंवा ऑर्गन्सच्या अराउंड प्रेझेंट असतं. किडनीच्या अराउंड असतं, हार्टच्या अराउंड असतं. ओके, आलं लक्षात? इथे तुम्हाला ऍडिपोसाइटची डायग्राम दिसतीये. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे सगळं फॅट रिझर्वायर आहे. यामध्ये काय स्टोअर झालेलं आहे? फॅट स्टोअर झालेलं आहे. आणि बाकी सेल ऑर्गेनेल्स इथे साईडला दिसत आहेत तुम्हाला. आलं लक्षात? ओके, नेक्स्ट सेल इज अ मास्ट सेल. मास्ट सेल काय आहे?
A large tissue cell resembling a basophil. कोणासारखं दिसतं? बेसोफिल सारखं दिसतं. ओके, अँड विच इज इसेन्शियल फॉर. केव्हा इम्पॉर्टंट असतं हे? इन्फ्लॅमेटरी रिएक्शन जेव्हा होतात ना तेव्हा इम्पॉर्टंट असतं हे. ठीक आहे. इम्युनोग्लोब्युलिन IgE इट डज नॉट सर्क्युलेट इन द ब्लड. ब्लड मध्ये सर्क्युलेट होत असतं का? नाही. पण कुठल्या रिएक्शनला कामाला येतं हे? इन्फ्लॅमेटरी रिएक्शनच्या वेळेस हे कामाला येत असतात. आलं लक्षात? हा पण कुठला सेल आहे? कनेक्टिव्ह टिश्यू सेल आहे. आले लक्षात? ओके. Mast cells are present throughout the body in a connective tissue but are found most commonly along blood vessels. कुठे mostly कुठे सापडतात? ब्लड वेसल्स मध्ये सापडतात. दे प्रोड्यूस हिस्टमाइन. हिस्टमाइन प्रोड्यूस करतात ते. हिस्टमाइन काय आहे? जेव्हा हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन होत असतात ना टाईप 1च्या, तेव्हा याची गरज असते. ठीक आहे. आणि हिस्टमाइन प्रोड्यूस कोणाकडनं होतं? एक अमिनो ऍसिड असतो हिस्टिडीन नावाचा. ठीक आहे. इथे दाखवले मी तुम्हाला पॉइंट मध्ये. हिस्टमाइन इज सबस्टन्स प्रोड्युस्ड फ्रॉम द अमिनो ऍसिड हिस्टिडीन. हिस्टिडीन पासून काय होतं? हे प्रोड्यूस होत असतं. आले लक्षात? It causes dilation of blood vessels, increases secretion of acid by the stomach, smooth muscle constriction, example in the bronchi, mucus production, tissue swelling and itching during allergic reaction. काय असतं? इट कॉजेस डायलेशन. ब्लड वेसल्सचे डायलेशन कॉज करतं. परत काय करतं? आपल्या बॉडीमध्ये जे ऍसिड सिक्रिशन होतं त्याला वाढवण्याचं काम करतं. कोण करतं? हाच सेल. ठीक आहे. कुठे सिक्रेशन होत असतं आपल्या बॉडीमध्ये ऍसिडचे? स्टमक मध्ये. कुठला ऍसिड असतो तो? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. राईट. स्मूथ मसल कॉन्स्ट्रिक्शन साठी जे ब्रॉन्काय असतात तिथे, परत म्युकस प्रोडक्शन जिथं होतं तिथे, टिश्यूची स्वेलिंग झाली असेल किंवा इचिंग होत असेल ऍलर्जिक रिएक्शनच्या वेळेस, ठीक आहे, तिथे हा प्रेझेंट असतो. ओके, चलो. मायक्रोफेजेस. मायक्रोफेजेस काय आहेत? हा डेव्हलप फ्रॉम मोनोसाइट पासून डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे. देअर आर 2 टाइप्स. 2 टाइपचे आहेत. एक असतं फिक्स्ड, एक असतं वॉन्डरिंग मायक्रोफेजेस. ठीक आहे. एक असतं एका जागेवर फिक्स असतं आणि एक असतं की वॉन्डर करत असतं. ठीक आहे. आपल्याला जिथे गरज आहे तिथे ते येतं. मायक्रोफेजेस इंगल्फ बॅक्टेरिया अँड कॉजेस फायगोसायटोसिस. काय करतं? आपल्या बॉडीमध्ये जे बॅक्टेरिया आले तर त्यांना इनगल्फ करण्याचं काम कोण करत असतं? मायक्रोफेजेस करत असतात. ठीक आहे. आणि काय करतात? फॅगोसायटोसिस करतात. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट सेल इज अ प्लाझ्मा सेल डेव्हलप्ड फ्रॉम बी लिम्फोसाइट. कुठून तयार होतात? बी लिम्फोसाइट पासून हे तयार होतात. दे सिक्रेट इम्युनोग्लोब्युलिन और अँटीबॉडी विच अटॅक फॉरेन बॉडीज. काय करतात? प्लाझ्मा सेल सिक्रेट करतात. कोणाला? इम्युनोग्लोबिनला. इम्युनोग्लोबिन म्हणजेच काय? अँटीबॉडी. जेव्हा आपल्या बॉडीमध्ये काय होतं? एखादे अँटीजन येतो. ठीक आहे. त्यांना किल करण्याचं काम कोण करतं? त्यावर अटॅक कोण करतं? अँटीबॉडी करतात. आणि त्यांना सिक्रेट कोण करतं? प्लाझ्मा सेल सिक्रेट करत असतात. ओके. इवन प्लाझ्मा सेल इज अ टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू सेल. अंडरस्टूड? प्लाझ्मा सेल आर मेनली फाउंड इन अ कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ GIT अँड रेस्पिरेटरी ट्रॅक. परत हे कुठे प्रेझेंट असतं? गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक मध्ये प्रेझेंट असतं आणि रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. आलं लक्षात? ओके. WBC. In certain conditions, some WBCs migrate from blood into connective tissue. For example, neutrophils migrate from blood to the site of infection. आता जे आपल्याला माहिती आहेत, व्हाईट ब्लड सेल्सचे किती टाइप असतात? 5 टाइप्स असतात. न्यूट्रोफिल्स असतं, इओसिनोफिल्स, बेसोफिल, मोनोसाइट, लिम्फोसाइट. ओके. यामधला जो न्यूट्रोफिल आहे ना तो काय करतो? मायग्रेट होतो ब्लड पासनं कुठे? जिथे इन्फेक्शन झालंय तिथे. ओके. हा पण कुठला टाइप आहे? कनेक्टिव्ह टिश्यू सेलचा टाइप आहे. आलं लक्षात? ओके. आता पाहू आपण मॅट्रिक्स. मॅट्रिक्स काय असतं? द स्पेस बिटवीन सेल इज फिल्ड बाय मॅट्रिक्स. सेलच्या मध्ये जी स्पेस असते ना ती कशाने भरलेली आहे? ती भरलेली आहे आपल्या मॅट्रिक्स पासून भरलेली आहे. मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ फायबर्स अँड ग्राउंड सबस्टन्स. आता मॅट्रिक्स मध्ये काय प्रेझेंट असतं? फायबर्स अँड ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट असतात. Material between cell and fiber is called ground substance. For example, H2O, hyaluronic acid, polysaccharides. काय काय प्रेझेंट असतं? H2O प्रेझेंट असतं, hyaluronic acid प्रेझेंट असतं, polysaccharides प्रेझेंट असतात. ओके. याला काय म्हणतो आपण? ग्राउंड सबस्टन्स असं म्हणतो. Hyaluronic acid is an acid mucopolysaccharide found in the extracellular matrix of connective tissue that act as a binding and protective agent.
काय करतं, हायलोरोनिक ऍसिड जो आहे तो काय आहे, म्युकोपॉलिसॅकॅराइड आहे. कुठे प्रेझेंट असतो, एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स मध्ये तो प्रेझेंट असतो, कोणाच्या, कनेक्टिव्ह टिश्यूच्या. आणि ऍक्ट काय करतो, ऍक्ट एज अ बाइंडिंग अँड प्रोटेक्टिव्ह एजंट, बाइंडिंग साठी आणि ऍज अ प्रोटेक्शन साठी तो काम करत असतो. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. आता पाहू आपण फायबर्स. फायबर्स काय आहेत, देअर आर 3 टाइप्स ऑफ फायबर्स फाउंड इन अ मॅट्रिक्स. फायबर मॅट्रिक्स मध्ये भेटतात, बरोबर आहे. तर कुठले 3 टाइपचे फायबर्स असतात ते पाहू आपण. आणि फायबर्स काय आहेत, फायबर्स आर सेल्युलर प्रोडक्ट सिक्रेटेड बाय अ कनेक्टिव्ह टिश्यू सेल. काय आहे, सेल्युलर प्रोडक्ट आहे आणि कोण सिक्रेट करतं याला, कनेक्टिव्ह टिश्यू सेल सिक्रेट करतात. ओके, फर्स्ट वन इज अ कोलॅजिन फायबर. कोलॅजिन फायबर काय, इट कन्सिस्ट ऑफ कोलॅजिन प्रोटीन. कुठला प्रोटीन असतो कोलॅजिन फायबर मध्ये, कोलॅजिन प्रोटीन इज प्रेझेंट इन अ कोलॅजिन फायबर. इट इज द स्ट्रॉंगेस्ट फायबर इन द बॉडी, सो इट गिव्स स्ट्रेंथ टू कनेक्टिव्ह टिश्यू. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फायबर जो आहे आपल्या बॉडी मधला तो आहे कोलॅजिन फायबर, आणि तो काय करतो, आपल्या कनेक्टिव्ह टिश्यूला स्ट्रेंथ देण्याचं काम करतो. आले लक्षात? नेक्स्ट वन इज अ इलॅस्टिक फायबर. इलॅस्टिक फायबर कुठल्या प्रोटीन पासून बनलेला आहे, इलॅस्टिन प्रोटीन पासून बनलेला आहे. आणि काय करतं, आपल्या बॉडीला इलॅस्टिन प्रोटीन आहे, इलॅस्टिक फायबर आहे, तर काय काम करणार आहे, इलॅस्टिसिटीचं काम करणार आहे. ओके, काय करणार, स्ट्रेच करण्याचं काम करणार. अप टू 150% ऑफ द रिलॅक्स्ड स्ट्रेंथ. They have unique properties to stretch up to 150% of the relaxed length. आलं लक्षात? And third one is a reticular fiber. They give support and strength to connective tissues like collagen fiber. जसं कोलॅजिन फायबर स्ट्रेंथ देण्याचं काम करतं, तसेच रेटिक्युलर फायबर सुद्धा सपोर्ट आणि स्ट्रेंथ देण्याचं काम करत असतात. आलं लक्षात? फायबर्स किती टाइपचे आहेत, 3 टाइपचे आहेत. कोलॅजिन फायबर आहे, इलॅस्टिक फायबर, रेटिक्युलर फायबर. कोलॅजिन फायबर कोणापासून बनलंय, कोलॅजिन प्रोटीन पासून बनलेलं आहे. इलॅस्टिक फायबर कुठनं बनलंय, इलॅस्टिन प्रोटीन पासून बनलंय. ओके, फायबर समजलंय? ठीक आहे, इथे मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतीये. हे फायबर्सची डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला दिसते, हा इलॅस्टिन फायबर आहे, हा फायब्रोब्लास्ट आहे, सेल्स आहेत, हा कोलॅजिन फायबर आहे. ओके, ठीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू.